जिम करणाऱ्यांसाठी किंवा तुमचा नॉनव्हेजचा जर बेत असेल घरी आणि जर तुम्हाला 65 बनवायचं असेल तर अशा पद्धतीने 65 तुम्ही बनवू शकता. कोल्हापूरमध्ये गंगावेशमध्ये जे चिकनचं दुकान आहे बाजारपेठेच्या शेजारी, तिथं हा 65 मसाला तयार मिळतो. त्यात फक्त तुम्ही अंडं फेटून टाकायचा आणि तो मसाला लावायचा. अजिबात मसाला बाजूला होत नाही आणि तेलात खूप छान खरपूस जसं आपण बाहेरून 65 आणतो त्या पद्धतीनं 65 तयार होतं. पण जर तुम्हाला तो तयार मसाला मिळणार नाही किंवा मिळत नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट चिकनला लावून ठेवायचं. अरोरोट पीठ, मैदा आणि एक अंडं टाकून तुम्ही हे 65ला चिकनला जर हे लावून ठेवलं हा मसाला तर एक खूप छान 65 तयार होतं. हा मसाला आमच्या इथं कोल्हापूरमध्ये मिळतो. पण तुमच्याकडे जर मिळत नसेल तर चिकनला डायरेक्ट तुम्ही आलं लसूण अरोरोट आणि मैदा आणि एक अंडं फेटून तिखट मीठ आणि कढीपत्ता टाकला की लावून 5 मिनटं ठेवायचं आणि मग चिकन तळायला घ्यायचं. आणि बोनलेस चिकन असेल तर फार उत्तम. हाडांचं जर असेल तर तुम्हाला चांगला तो मसाला व्यवस्थित कोटिंग करायला पाहिजेत आणि मगच ते टाकायला पाहिजेत. काय होतं नाही तर मग मसाला वेगळा होतो आणि चिकन वेगळं होतं. त्यामुळे व्यवस्थित त्याला कोटिंग व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीनं 65ला तुम्ही मसाला लावा. मी हा तयार मसाला फर्स्ट टाईम घेतलेला होता आणि मला बघायचं होतं म्हणजे कसा पद्धतीनं होतं. एक नंबर चिकन 65 तयार झालेलं होतं. आणि हा फक्त 20 रुपयाला जर कोल्हापूरमध्ये जे लोक राहत असतील आणि त्यांना जर पाहिजे असेल मसाला तर हा भरपूर ठिकाणी मिळतो. पण मला हे जवळ पडतं आहे गंगावेशमधलं चिकनचं जे दुकान आहे बाजारात जाताना, तिथं 20 रुपयाला हा 65 मसाला मिळतो. डायरेक्ट तयार मसाला घेऊन तुम्ही एक अंडं फेटून टाकलं की छान 65 तयार होतं. आणि जिम करणारे लोक रोज उकडून चिकन खातच असतात. त्यांना आठवड्यातून 1-2 वेळा जर 65 किंवा असं मसाला लावून तुम्ही फ्राय करून म्हणजे फक्त भाजून जरी दिलं तरी त्यांना चालतं. म्हणजे ते स्वतःसुद्धा खात पण असतील किंवा आपण घरातले लोक पण ज्यावेळी नॉनव्हेजचा बेत केलेला असेल त्या दिवशी पण आपण 65 बनवलं तर खूप छान तयार होतं. हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून मसाला घेऊन 65 तयार करू शकता. कोल्हापूरमध्ये अजून एक ठिकाण म्हणजे लाड चौकात जे डोशांचं पीठ वगैरे मिळतं तिथं 65 तयार मसाला पण मिळते. मला आता माहिती मिळाली म्हणून म्हटलं सांगूया. कारण मला एकच ठिकाण माहीत होतं गंगावेशमधलं, पण आत्ता मला एक माहिती मिळालेली आहे की लाड चौकात पण मिळते. म्हणजे कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जर कोल्हापूरमधून कोण जर माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी हा उपयुक्त होईल म्हणून. मग तिथं तुम्हाला पांढरा रस्सा मसाला पण मिळतो आहे, तांबडा रस्सा मसाला पण मिळतो आहे, चिकन मटन फ्राय मसाला पण मिळतो आहे आणि 65 मसाला पण मिळतो आहे.